करण्याची वेळ आलेली होती. संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली होती. देशातल्या सर्व विचारांना संस्थानिकांना त्यामध्ये स्थान देण्यात आलेलं होतं. देशाचे दिग्गज नेते त्या संविधान सभेमध्ये होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संतांनी दिलेला मानवतेचा विचार, ज्योतिराव फुल्यांच्या पासून समाज सुधारकांनी दिलेला समतेचा विचार आणि स्वातंत्र्य चळवळीतून आलेला राजकीय हक्कांचा विचार यांचा संगम म्हणजे संविधान हे बाबासाहेबांनी अथक प्रयत्नातून सर्वांच्या सहकार्यातून निर्माण केलं. या संविधानानं आपल्याला काय दिलं? भारतात होती राजेशाही, भारतात होती राजेशाही, सरंजामशाही कुठे ठोकशाही, इंग्रजांच्याही सत्तेचा पाप, जनसामान्य पुरते लढण्यास राबविली सत्ता त्याने ती खासगी, राबविली. इंग्रज भारतामध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी 565 राजे संस्थानिकांकडून ते राज्य ताब्यात घेतलं. याचा अर्थ एका वेळी या भारत देशामध्ये 565 राजे संस्थानिक राज्य करत होते. राजेशाही इथं होती. जेव्हा राजेशाही असते तेव्हा राजांना हक्क असतो, जनतेला फक्त कर्तव्य असतात. प्रजा असते, प्रजा ही एक प्रकारची गुलाम असते. संविधानाने हे बाजूला केलं. भारताचे रूप पालटले, भारताचे रूप पालटले, राजे रजवाडे संस्थानिक गेले, संविधानाच्या लेखणीचा वाद, गुलामगिरीचे भोग झाले पार, लोकशाहीचे स्वप्न साकार, लोकशाही. पण केवळ राजकीय गुलामगिरी भारतात होती का? भारतात होती राजशाही, तशी होती पुरोहितशाही, रजराजीर त्याचा पाया भेदभावाचा, जातीभेद वर्ण विषमतेचा, जिरहाजिर मार्गस्थीच्या शोषणाचा, भारताच्या मागासपणाचा जिरहाज. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, इथली वर्ण व्यवस्था, इथली विषमता कोणत्या प्रकारची होती? अस्पृश्य माणसाची सावली अंगावरती पडली, सवर्ण माणसाच्या अंगावरती पडली तर तो अपवित्र होतो आणि तो विटाळ दूर करण्यासाठी गोमूत्र शिंपडावं लागतं. याचा अर्थ बाबासाहेब म्हणतात, गाय नावाच्या पशुच्या मुताच्या एका थेंबाची किंमत या समाज व्यवस्थेमध्ये माणसासारख्या माणसाची आम्ही ठेवलेली नव्हती. आणि भारताच्या मागासपणाचं हेच मुख्य कारण आहे. आणि या व्यवस्थेनं आम्ही हजारो बाबासाहेब गमावलेले आहेत, हजारो ज्योतिराव आणि सावित्रीबाई आम्ही गमावलेले आहेत. अमनुष्यपणाचे हे जिणे, अमनुष्यपणाचे हे जिणे संविधानाने आपल्या कायद्याने दूर करण्याचे दिले बघावं. काही अमंगळ समता बंधुता न्यायाचे फळ, समता कुणी नाही लहान कुणी थोर, कुणी नाही लहान कोणी थोर, कायद्या समोर समान अधिकार सर्वांना दिली समसमान. असो कोणीही नाही हरकत, एका व्यक्तीला असे एक मत, एका व्यक्तीला
बनवण्याचा नागरिकांना आहे अधिकार. तो अधिकार संविधानाच्या आधी भारतामध्ये शेकडो वर्ष नव्हता. तो अधिकार व्यक्त होण्याचा, अभिव्यक्त होण्याचा अधिकार संविधानानं आपल्याला दिला. देशभर करा मुक्त संचार, देशभर करा मुक्त संचार, देशभर करा मुक्त संचार. हवा तो धरा उदिम व्यापार, जी जी जी. हवा तो धरा उदिम व्यापार, हवा तो धरा उदिम व्यापार. महत्वाचा मुद्दा आहे. तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा, तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा किंवा बदलण्याचा, निधर्मी राहण्याचा. तुमचा धर्म तुम्हा आचरण्याचा किंवा बदलण्याचा, निधर्मी राहण्याचा संविधानाने दिला अधिकार. धर्मनिरपेक्ष मात्र सरकार, धर्मनिरपेक्ष मात्र सरकार, एकात्मतेचा मुख्य आधार. जी जी. आज आपण या देशाला समजून सांगितलं पाहिजे, धर्मनिरपेक्षता हे एकमेव तत्व आपल्याला गेली 60-70 वर्ष एकात्म ठेवलेलं आहे. याला आपण धक्के द्यायला होतो. या देशाच्या एकात्मतेला धक्के बसणार आहे, हे आपण समजावून सांगण्याची गरज आलेली आहे. मोफत आणि सक्तीचा कायदा, शिक्षणाचा हक्क बालकाचा. मोफत आणि सक्तीचा कायदा, शिक्षणाचा हक्क बालकाचा संविधानाने केला स्वीकार. ऐतिहासिक असा हा विचार ज्योतिराव फुल्यांनी पहिल्यांदा मांडलेली मागणी. या देशाच्या 14 वर्षाखालच्या प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शासनानं सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे. हंटर कमिशन समोर दिलेली कैफियत, शाहू महाराजांनी आपल्या छोट्याशा राज्यामध्ये केलेला कायदा, संविधानानं सुरुवातीला मूलभूत हक्कामध्ये, सुरुवातीला मार्गदर्शक तत्वामध्ये आणि आता मूलभूत हक्कामध्ये घेतलेली गोष्ट. समान मोफत आणि सक्तीचा कायदा, शिक्षणाचा हक्क बालकाचा संविधानाने केला. ऐतिहासिक असा हा विचार समान संधीचे खुले केले द्वार. जी जी जी. समान संधीचे हक्काला जागणार, समजून घेणार, आग्रही राहणार असावा. हो, कर्तव्य टाळणार, माग माग पळणार, स्वतःपुरतं पाहणार नसावा. हो जिरर जिरर, हो जिरर. योग्य उमेदवार करून विचार मतदान करणार असावा. हो, होणार, पार्ट्या जोडणार, जातीचा शोधणार नसावा. मतदारा मतदारा ऐकर जरा, वाग तू परार फिरा.
संविधान कितीही चांगलं केलं पण राबवणारे चांगले नसतील तर त्या संविधानाचा उपयोग होऊ शकणार नाही. आपण लोकांना, युवकांना, जनतेला, पुढाऱ्यांना सुद्धा नीट करण्याची आवश्यकता आहे. शेवटी करतो विनंती संविधानाप्रती उदासीन किती शेवटी करतो विनंती संविधानाप्रती उदासीन किती संकटे उभी किती देशात धर्मवादाचं संकट आहे, अभिव्यक्ती समोरचं संकट आहे, विचार मांडण्याच्या समोरचं संकट आहे. अशा वेळेला आपण केवळ संविधानाच्या आधारेच टिकाव धरू शकतो. संकटे उभी किती देशात संविधान तुमच्या हातात अंधारावर करूया विवेकाची पुढे काही